सालाबाद प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी मच्छिंद्रनाथ देवस्थान संजीवन समाधी सावरगाव या ठिकाणी मोठ्या संख्येने यात्रा उत्सव भरत आहे। महाराष्ट्रामधून या ठिकाणी लोक भाविक भक्त दर्शनासाठी येतात। या ठिकाणी पौष अमावस्या असल्यामुळे यात्रा उत्सव भरत असतो आणि काल या ठिकाणी काठीची मिरवणूक झाली। आज या ठिकाणी नैवेद्याची मिरवणूक आहे आणि तब्बल महाराष्ट्रामधून इतर राज्यामधून या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात। आपल्या इच्छा या ठिकाणी बोलून दाखवतात, त्याची फलप्राप्ती सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मिळते। अशा पद्धतीने या ठिकाणी मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी या ठिकाणी आहे। चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराजांची या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सव भरत आहे। त्याचं वर्णन आपण या संस्थांचे सचिव आदरणीय साहेब यांच्याकडून ऐकून घेऊया। श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी सालाबाद प्रमाणे पौष अमावस्या यात्रा उत्सव नेहमीप्रमाणे साजरा होतो। या ठिकाणी आपण 3 दिवस हा उत्सव चालत असतो। 3 दिवस सुरुवातीला नैवेद्याचा कार्यक्रम असतो। गावामध्ये सवद्य वाजवून मिरवणूक होऊन या ठिकाणी प्रत्येक घरातून सीधा गोळा केला जातो। मिरवणुकीने तो मच्छिंद्रनाथ गडावरती पहिल्या दिवशी आणला जातो। त्या दिवशी नंतर मिरवणुकीने दुसऱ्या दिवशी त्याचे नैवेद्य बनवून मिरवणुकीने गडावर येतो आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी हंगाम कार्यक्रमाची सांगता होते। त्या कार्यक्रमासाठी पाण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, लाईट व्यवस्था, डेकोरेशन व्यवस्था, दर्शनबारी, भाविकांचं अन्नदान मोठ्या प्रमाणावर मोफत अन्नदान या ठिकाणी होते। नगर येथे विशाल भांडार नवनाथ भक्त मंडळ यांचा विशाल भांडार या ठिकाणी आयोजन असतो। तरी सकाळपासून 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत मोफत अन्नदान होत असते। त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली असते। सर, इतर अमावस्याला सुद्धा या ठिकाणी गर्दी असते का? प्रत्येक अमावस्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। या अमावस्याला जास्त 1 लाखाच्या वर ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतलेला असतो आणि दर अमावस्याला कमीत कमी 50 ते 60,000 भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात। सावरगाव या ठिकाणचे सरपंच आणि देवस्थानचे विश्वस्त यांच्याकडून आपण या ठिकाणी माहिती घेऊया। या ठिकाणी महाराष्ट्रामधून महाराष्ट्राच्या बाहेरून आज
पौष अमावस्येनिमित्त यात्रा निमित्त भाविक या ठिकाणी हजारोच्या संख्येने दर्शन घेतात आणि यात्रेचा आनंद. तर या ठिकाणी दुसरे विश्वस्त आहेत ते पण आपलं या ठिकाणी बोलतात. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ची इथं श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाची संजीवन समाधी आहे आणि ही यात्रा अति प्राचीन काळापासून चालू आहे आणि या यात्रेला हे नाथांची समाधी असल्यामुळं इथं 18 पगड जातीचे लोक दर अमावस्येला यात्रेला आणि पौष पाड्याला नाथांचं दर्शन घेण्या समाधान मानतात आणि हे आपले गरिबांचे देव नाथ हे गरिबांचे देव 18 पगड जातीचे देव असल्याने या देवावर गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत श्रद्धा आहे. आज या अमावस्येनिमित्त जवळजवळ 5 लाख लोक या यात्रेमध्ये सहभागी आहेत. यात सर्व थरातील लोक आहेत. हौशी गौशी नवशी सगळ्या तऱ्हाच्या ही यात्रा जी आहे मनोरंजन आहे. इथं कुस्त्यांचा फड भरतो आणि यात्रा महोत्सव म्हणजे समाधीचं दर्शन घेणं या विविध बागी याच्यामध्ये आहेत आणि या सर्व भाविकांचं आलेल्या मी समर्थन करतो, स्वागत करतो, आभार मानतो. अशाच प्रकारे यावं आणि नाथांचं दर्शन घ्यावं आणि कृतार्थ व्हावं अशी मी भावना व्यक्त करतो. NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, Maths is easy. very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to fear of maths, but after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.